शिवाय हर हर भोले नमः शिवाय नमः शिवाय ओम नमः शिवाय हर हर भोले नमः शिवाय नारेश्वराय शिव नारेश्वराय हर हर भोले नमः शिवाय नारेश्वराय शिव नारेश्वराय हर हर भोले नमः शिवाय अनेक कृपाय स्वामी अनेक कृपाय हर हर भोले नमः शिवाय अनेक कृपाय शिवाने कृपाय हर हर बोले नमः शिवाय नमः शिवाय ओम नमः शिवाय हर हर भोले नमः शिवाय नमः शिवाय ओम नमः शिवाय हर हर बोले नमः शिवाय बोलो श्रीवर्धनारेश्वरी भगवान की परम पूज्य संत स्वामी अनेक रूपी महाराज की बोलो श्रीवर्धनारेश्वरी भगवान की बोलो परम पूज्य संत स्वामी अनेक रूपे महाराज की तुलसीगड निवासी देवी देवता श्रीवर्धनारेश्वरी नाग ज्योतिर्लिंग मठाचे मठाधिपती आदरणीय वंदनीय पूजनीय असे आपले सर्वांचे श्रद्धास्थान गुरुमाऊली परमपूज्य संत स्वामी अनेक रूपी महाराजांचं या व्यासपीठवरती आगमन झालेलं आहे. आज महाशिवरात्री महाउत्सव पर्वकाल खूप सुंदर असं साक्षात तुलसीगडावरती भगवान शिवशक्ती अवतरित झालेले खऱ्या अर्थाने या ठिकाणी भगवान शिवशक्ती साक्षात विराजमान आहेत आणि त्या भगवान शिवशक्तीकडून आपल्याला जो आशीर्वाद प्राप्त करायचा आहे आपल्याला आशीर्वाद देण्याचं काम करत आहे असे आपले आदरणीय वंदनीय पूजनीय गुरुमाऊली परमपूज्य संत स्वामी अनेक रूपीजी महाराज या ठिकाणी उपस्थित आहे. गुरुर ब्रह्मा गुरुर्विष्णू गुरुर्देवो महेश्वरा गुरुर साक्षात् परब्रह्मा तस्मै श्री गुरवे नमः तस्मै श्री गुरवे नमः. त्वमेव माता च पिता त्वमेव त्वमेव बन्धो च सखा त्वमेव त्वमेव विद्या द्रविणं त्वमेव त्वमेव सर्वं मम देव देव त्वमेव सर्वं मम देव देव. बोलो परम पूज्य संत स्वामी अनेक रूपी महाराज की जय. शिववर्धनारेश्वरी भगवान की नमः पार्वती पते हर 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 महादेव.
भगवान की जय परम पूज्य संत स्वामी अनेक रूपे महाराज की खूप सुंदर असं आमच्या डांग जिल्ह्यातील नामांकित प्रेरणास्थान असं परमपूज्य पी स्वामीजी या ठिकाणी उपस्थित आहे. अधिष्ठानांच्या वतीने आणि गुरुमाऊलींच्या वतीने खूप खूप आभार स्वामीजींचे. हरिनाथ भगवान की जय, प्रभु राम देवता की जय, स्थान देवता की जय, भूमि देवता की जय. बोलो शिवर्धनारेश्वरी भगवान की जय. बोलो परम पूज्य संत स्वामी अनेक रूपी महाराज की तुझ्या सामर्थ्यानी उजळली ज्योती, प्रदक्षिणा केली माता पिताची, शुभ कार्याचा शुभ प्रारंभे नमन करूया गिरिजातनया, नमन तुझला गिरिजातनया, नमन तुझला गिरिजातनया, नमन तुझला गिरिजातनया, नमन तुझला हो गिरिजातनया. गिरिजा
भगवान शिव माता पार्वतीच्या पायापरस झालेली पवित्र आणि पावन भूमीमध्ये उपस्थिती असणारे सर्व माझे भाविक भक्तांना माझा कोटी कोटी धन्यवाद. या ठिकाणी व्यासपीठवर विराजमान मान्यवर पूज्यवर देवी देवता ऋषी मुनी साधू संत गायक वादक साऊंड सिस्टम फोटोग्राफर शिवशक्ती भक्त परिवार कमिटी कार्यकर्ता सिक्युरिटी देवसेविका कार्यकर्ता महिला मंडळ पंचकृषीतले या ठिकाणचे डांगी महिला मंडळ भोजनालय मंडळी जी आहे मंदिराची इथे या ठिकाणी सुंदर सुंदर गायक आहे बासरीवाला दादा आहे होरगमवाला दादा आहे तबलावाला आहे एक से बढ़कर एक आहे त्यांच्यासाठी टाळी वाजवा कारण आज ते आहे म्हणून मी आहे. परत सांगून देतोय मला मराठी जमत काही चुकलं तर समजून घ्यायचं काम आपलं. मी सदैव सांगतोय तुम्ही माझे मी तुमचं. आणि तसं बघायला गेले तर संन्यासी लोकांचं कोण आहे हो तुमच्यासारखे फक्त आज एवढे लांबून तुम्ही महाराष्ट्र राज्य असो राजस्थान असो युपी असो का बिहार असो किंवा गुजरात असो का डांग असो प्रत्येक ठिकाणचा एक एक आत्मा या ठिकाणी आज उपस्थित आहे. तुमचा प्रेम माझ्यावर आहे पण माझा प्रेम तुमच्यापेक्षा जास्त तुमच्यावर आहे एवढं लक्षात ठेवा. हे माझं पुनर्जन्म झालंय तर देवासाठी नाही फक्त तुमच्या सेवासाठी झालंय. प्रत्येक व्यक्तीला मी सांगत असतोय प्रत्येक व्यक्ती मनात ठरवतोय की आमचं भगवान हे आहे. मी भगवान नाही मी फक्त शिव आणि शक्तीच्या चरणामध्ये फक्त दास आहे आणि तो दास तुम्हाला घेऊन जाणार आहे एवढं लक्षात ठेवा. 3.5 दिवसाचा शिव हरिनाम सप्ताह आपण ठेवतो. मी कमी थकतो पण माझा शिवशक्ती भरी परिवार वा मी सर्व शिवशक्ती भक्त परिवाराचा काही कार्यक्रमामध्ये एखादी वेळेस थोडं माझ्या मनापासून काही झालं असेल किंवा मी एखादे दिवस दिखावा केला असेल करतात दिखावा पण आज भगवान शिव पार्वतीच्या चरणावर मस्तक ठेवून मी तुम्हाला क्षमा मागून कोटी कोटी धन्यवाद सांगतोय की तुमची सेवा अपरंपार आहे. सेवा तुमची अपरंपार आहे. का सेवा अपरंपार आहे मला ना कळत सेवा करणे ही सेवा खूप मोठी आहे. शंकर भाऊनी सिस्टम बसवण्यासाठी कॅमेरा लावले पण मी भगवान शिवाला तिसरा डोळा उघडायला लावलं तुमच्यासाठी फक्त. आणि बघा भगवान भोलेनाथ किती भोळे आहे. भोळेमध्ये सांगायचं कामच नाही. एका वेळेस सत्युगाची गोष्ट आहे. एका वेळेस कैलास मध्ये भगवान शिव आणि माता पार्वती बसले होते. हे सनातन गोष्ट आहे बरं का. माता पार्वती महादेवाला सांगायला लागली स्वामी परमेश्वरा दीनानाथ तुमची स्माईल आम्ही आजपर्यंत पाहिलीच नाही का हो असं. तर भगवान शिव काय सांगितलं माहिती माझी स्माईल फक्त एकच वेळेस येते. एक वेळेस
जेव्हा स्माईल आले ते वेळेस मी विष ग्रहण केलं होतं. आणि एक वेळेस केव्हा स्माईल आली का जगाचं कल्याण करायचं, कल्याण करायचं होतं ते वेळेस स्माईल आली. एवढे भोळे, दिखावा नाही करत, दिखावा नाही करत. हात ठेवला तर ठेवला. म्हणतात लेट करल पण थेट. दिसत तसं नसतं तसं. माझ्यापेक्षा हुशार आहे माझ्याशी भक्तजन, त्याच्यात मी खुश आहे. ती माझी ही स्माईल आहे. आजचा दिवस केव्हा होईल, मी भाविक भक्तांना केव्हा बोलल, केव्हा बसल, केव्हा पाहीन. तुम्ही थकले तर नाही ना? तसा 12:15 वेळ खूपच कमी दिलाय मला, खूप वेळ कमी आहे. थकले असेल, फराळ नसल भेटला असेल, जेवण नसं केलं असल, केव्हा तुम्हाला झोपायला कदाच सुविधा माझ्याकडून झाली नसल, तर मी क्षमा मागल. पण ये ठिकाणी सर्वे माझे भाविक भक्त आले. आज खरोखर वाटतंय की मला इथं झोपायला कोणी आलं. बाकी काल तर मी झोपायला म्हणजे झोपणारेच सगळे पाहिजे होते. हा, पांगुरण आथुर न पांगुरण आथुर, खावाने सो. पण आज खरंच सूर्य इकडून उगवला असता का? म्हणजे माझे मनाला असं वाटतंय की भाविकांना पाहिल्यानंतर काय बोलावं. माझं सोनं नाणं प्रॉपर्टी घरदार, भगवानच्या चरणामध्ये माझी सेवा सगळी तुम्हीच आहे. माझ्या जीवनामध्ये तुमचे व्यतिरिक्त काहीच नाही आहे. देव आणि भक्त. हे पर्वकाल महाशिवरात्रीचं जो पर्वकाल असतो तो बार येत वर्षातून एकच वेळेस येतो. 4 पहर असतात. किती पहर? 4. ते 4 पहर मधून 2 पहर असा असतात की भगवान शिव आणि माता पार्वती पृथ्वीवरती विराजमान असतात. कहाणी खूप आहे, शॉर्ट मध्ये सांगल. एक लग्नाचा पण प्रसंग आहे. महाशिवरात्रीच्या दिवशी एक दिवशी भगवान शिवाने विष ग्रहण केलं जगाचे कल्याणासाठी. आणि विष ग्रहण केल्यानंतर भगवान शिवाला ताप आलं. आपल्याला सर्दी खोकला होतं का नाही? मला तर होतं ग, मला तर होतच. तुम्ही दर्शनाला येतात पाहताय ना, मग मी कसं छी छी करून करून जा बोलतोय तरी सांगते, बोला ना स्वामीजी. आणि पुरुष मंडळ तर माझ्याकडून एवढे गोष्टी नाही काढणार, पण महिला तर लगेच वळून घेते. आणि दयाळू आणि मयाळू जास्त महिला मंडळच आहे बरं का. हे पर्वकाल एक ब्रह्ममुहूर्तावर लागतो आणि एक मुहूर्त संध्याकाळी 12:15 वाजता लागतो.
जेव्हा भगवान शिवाने विष ग्रहण केलं, भगवान शिवाला ताप आलं. ताप आल्यानंतर माता पार्वतीच्या मनात प्रश्न आला की भगवान शिवाचा ताप उतरेल कसं. माहिती आहे काय केलं होतं माता पार्वतीने? भांग कुटून आयुर्वेदाचा लेफाने भगवान शिवाला भस्म आणि भांगनी लेफ लावलं. त्यानंतर भगवान शिवाचं ताप उतरलं. पण आजच्या काळामध्ये भांग एन्जॉय, इथं दर्शनाला येते तरीच म्हणतात स्वामीजी प्रसाद घ्या ना. परंतु भगवान शिव सांगतोय का हे प्रसाद नाही आहे, माझे शरीराचा लेपन आहे. उपभोग आहे. शिवरात्रीच्या दिवशी मन्नत माहिती ना, की एखादी वस्तू देवाकडे मागली ती पूर्ण होत नाही तापर्यंत भगवान हात मागे घेत. आज फक्त मागण्याचा दिवस आणि सूर्य उगवता फक्त सेवा करण्याचा दिवस, असा दोन प्रकारचा पहर असतो. पण आपण तसं काय बी मागा आणि संध्याकाळी बी मागायचं. देवाला काही रिकाम सोडायचं. मागणी जर मनापासून केली तर परिपूर्ण होते. आणि तिसरी कहाणी तुम्हाला माहिती असेल, बेलीच्या झाडाखाली शिकारी बसला होता, बरोबर. शिकारीच्या शोधामध्ये वाट पाहत होता. आणि भोलेनाथ तर तुम्हाला माहिती, भोले प्रसन्न झाले. शिवरात्रीचा जय जयकार व्हायला लागला. तिसरी कहाणी आणि सनातन सत्य कहाणी. सतयुगाची गोष्ट आहे. भगवान विष्णूच्या नाभीमातून परब्रह्म जन्माला आले. मी बरेच वेळ सांगतोय, ग आलं म्हणजे माणूस कुठेतरी सुटतोय. परब्रह्म जन्माला आल्यानंतर परब्रह्म सांगू लागले की मी पहिले, माझा पहिला मान मीनी पुरा ब्रह्मांड पाहिलं. महाविष्णू सांगू लागले की परब्रह्म तुम्ही माझ्या नाभीतून आले, तुम्ही कसं काही पहिले आले. अचानक एक स्तंभ प्रगट झाला आणि त्याच्यामध्ये सांगू लागला की आधी कोणीच नाही आहे आणि अंत बी कोणीच नाही आहे. माझ्यामुळं कुठंतरी तुम्ही जन्माला आले. जगाच्या कल्याणासाठी तुम्हाला कार्य करायचं आहे. कार्यामध्ये असतं कर्म. कर्म चांगले असले तर कार्य एकदम सुंदर आणि जीवन चांगलं पार पडतं. परंतु या देवांना गज झालं होतं. आणि स्तंभ मधून सांगू लागले, जर तुम्हाला जर ग असल तर
वरचं टोका आणि खालचं टोका तुम्ही चेक करून दाखवा की पहिले कोण आणि कुठं वर आहे. दोघांनी चेक केलं पण त्यांच्या हाती काही लागलं नाही. आणि मग भगवान शिवानी त्यांच्या वाणीतून सांगितलं, स्तंभलिंग, ज्योत स्वरूप लिंग आणि ज्योतिर्लिंग तिन्ही प्रकारचे ध्वनी प्रगट झाले. त्यानंतर पृथ्वीवरती ज्योतिर्लिंग म्हणून आपल्याला आज दर्शन, पाषाण स्वरूपात भगवान शिवाचं दर्शन होतं. बाकी भगवान शिवाला मूर्तीमध्येच कोणी पाहिलं नव्हता किंवा कोणी पाषाणमध्ये पाहिला नव्हता, कारण ते आधी बी आहे आणि अंत बी आहे. म्हणून भगवंता सांगतोय, डंका इथं वाजवा पण कैलासाचा दरवाजा उघडला पाहिजे. तेव्हा दरवाजा मी उघडल. तिन्ही लोकांमध्ये वाजवा म्हणतात. भगवान एकच आहे, फक्त देवाचे दोन रूप आहे, एक स्त्री आणि एक पुरुष. पुष्कर वालोनी धाम मध्ये गेले तर परब्रह्म आहे, वैकुंठ मध्ये गेले तर महाविष्णू आहे, आणि काशी मध्ये गेल्यावर भगवान शिव माता पार्वती सहित विराजमान असून कैलास मध्ये कार्य करतात. वागे नगारा ना ढोल हजीरे मारा कैलास धाम. 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 कैलास धाम कैलास धाम कैलास धाम कैलास धाम. शिवजीनी कृपा पार हजीरे मारा कैलास धाम. वागे नगारा ना ढोल हजीरे मारा कैलास धाम. वागे नगारा ना ढोल हजीरे मारा वैकुंठ धाम. वागे नगारा ना ढोल हजीरे मारा वैकुंठ धाम. वैकुंठ धाम वैकुंठ धाम. वैकुंठ धाम वैकुंठ धाम. वैकुंठ धाम वैकुंठ धाम. विष्णुजीनी कृपा पार हजीरे मारा वैकुंठ धाम. वागे नगारा ना ढोल हजीरे मारा वैकुंठ धाम. वागे नगारा ना ढोल हजीरे मारा वैकुंठ धाम. वागे नगारा ना ढोल हजीरे मारा वैकुंठ धाम. कालसोड
चामुंडेश्वरी भगवान की जास्त साबुदाणे तर नाही खाल्ले ना? नाही म्हणजे कसं मनके डायरेक्टच खाली जाते जमिनीत. पण मला जर पाहिलं ना तर मी तुम्हाला पाहिल्यानंतर कधीच ढिलं होत नाही. हा आणि भाविक भक्तांचं तर प्रेम आहे, पण शिवशक्ती भक्त परिवारची जी सेवा आहे ना ती माझ्या डायरेक्ट मेंदू मध्ये बसून गेली या वेळेस. हा म्हणून भगवंत म्हणतात की माझे रूप दोन आहे पण अस्तित्व एक. तुम्ही कोणत्याही मंदिरात जा, भगवान एकच आहे. तुम्ही जात पहा, पात पहा, धर्म पहा किंवा शरीर कापून रक्त पहा, एकच आहे. कारण भगवंत म्हणतात की शरीर मध्ये जो रक्त बनवायचं काम आहे तो फक्त माझा आहे. जो शरीरामध्ये आत्मा पाठवलेला आहे तो आत्मा पाठवायचं काम माझं आहे. मग आपण कितीही सांगू की नाही आम्ही जे करतो ते खरं आहे, पण भगवंता म्हणतात की आमचे सारखं बनण्यासाठी तुम्हाला तप करावा लागेल, जप करावा लागेल, साधना करावा लागेल, गुरु करावा लागेल, आई वडिलांची सेवा करावा लागेल, गौमाताची सेवा करावा लागेल, कर्म चांगले करावा लागतील. आणि जीवनामध्ये जन्म घेतल्यापासून तर आत्मा देवाच्या दरवाजात जात नाही तापर्यंत, म्हणजे देवाच्या दारात जात नाही तापर्यंत आपले अंगावरती म्हणजे आपल्या शरीरावर कोणाचं तरी उष्ण नसावं. उष्ण म्हणजे कर्ज नसावं. म्हणून गुरु पहिले करावं. बघा किती सुंदर कपडे घाला, पण शिवायला कुठं पाठवणार? दर्जीकडे. कितीही सुंदर व्हा, आयुष्य वाढवा आणि दूध पोळीच खात जा, पण दूध कोणाकडे घ्यायला जाणार? तुम्ही स्वतः शाळा शिकत असेल, खूप अभ्यास करत असेल, नोकरी लागले, पैसे आले आणि स्वतःला सांगत असेल का मी तरंगून जाईल, की दुखल्यानंतर मी दवाखान्यामध्ये जाईन, पण दवाखान्यामध्ये गेल्यावर पण फक्त रिपेरिंग करशाल. कंपनी सारखं आयुष्य नाही भेटणार. कंपनी या शरीराची फक्त वरती आहे. म्हणून देव भेटालच, पण पहिले काय करा? गुरु करा. गुरु कसं करा तर ऐका. ओम मंगलम ओमकार मंगलम गुरु मंगलम गुरु पार मंगलम. ओंकार मंगलम गुरु मंगलम गुरुकार मंगलम. मंगलम
भाऊ. आजची नाइट, आज की रात सुहागी रात होगी। भगवान शिव, माता पार्वती खरंच खूप खुश असल की तुमचे सारखे भक्त भेटले। मनामध्ये जर असलं की आजचं वेळ आमचं गेलं, हे काढून टाका। आज जेव्हा 12:15 माझा शिंगार होत, 1.25 लाख रुद्राक्ष होते माझ्या अंगावर। किती? 1.25 लाख। 1.25 लाख दिवसाचं पुण्य तुम्हाला आजच्या नाईट मध्ये शिव पार्वतीचे माध्यमात भेटलं। आणि भगवान शिव आणि माता पार्वतीचे कृपानी
पुन्हा मला एक वरदान भेटलं. तो वरदान आहे की ज्याच्या लग्न झालं जोडा सहित ये मंदिराचं दर्शन करील त्यांची फारकत केव्हा त्यांच्या जीवनामध्ये दुःख नाही येणार. हात जोडून आणि पदर पसरवून भगवान शिव पार्वतीच्या चरणामध्ये मी मागणी केलेली आहे. हे माझं वरदान वाया नाही जाणार. म्हणून स्वच्छ मनाने म्हणतो हक्काने की आजचा दिवस तुमचं वाया जाणार. आता बरेच भाविक टकमक माझ्या तोंडाला पाहू राहिले की महादेव कुठे आहे, महादेव कुठे आहे. देव लवकर भेटत. आता तर 16 सोमवार करायला लावतो तरी जड जात. स्वामीजी 5च सांगा ना. पण आवो सतयुग त्रेतायुग आणि दापर युग मध्ये वर्षो लागत होते. अग्नीमध्ये पाणीमध्ये अहो काही तर उदय म्हणजे माती चढून जायची तरी तपस्या संपत नव्हती. आता तर 1 तास तपस्या केली तर मनके ढिल्ले. हे जमाना कोणतं हायब्रिड. आयुष्य पहिलं किती होतं 108 आता 70 वर येऊन टेकलं. आणि देवांचं तर म्हणणं आहे 9 वर्षाच्या मुलीला जर बाळ झालं तर कलयुग कुठेतरी एंडिंग वर येऊन टेकणार आहे. आणि दिसतंय आम्ही भविष्य सांगणारे कोण आहे परमेश्वर पहिलेच लिहून ठेवलेला आहे. भगवान भेटल. आता तर कलियुगामध्ये सहज लवकर भेटून जात. पण त्याग. एक प्रश्न करू का नको करू ना. रेडी. मी प्रश्न करील तुम्ही उत्तर द्यायचं. बरोबर. हा एकदम सुंदर आणि खरं. मी संस्कृत शब्द यूज करत नाही. याच्यावर संस्कृत भी आहे. ब्रह्म मुरारी सुरासित लिंगम निर्मल भासित शोभित लिंगम जन्मज दुःख विनाशित लिंगम तत्त प्रणाम सदाशिवलिंगम. बरोबर. पण मी संस्कृत काही सांगणार कारण साधे मध्येच मला बोलायचं आहे कारण तुम्हाला बी समजेल. आणि भगवान भेटणार. प्रत्येकाचे मनात आहे प्रश्न की भगवान आम्हाला दिसलं. माझी सुद्धा इच्छा आहे. मला साक्षात्कार झाल्यानंतर मी पाहिलं परमेश्वराला. पण माझी इच्छा आहे का भक्त सुद्धा पुढे गेले पाहिजे. आता भगवंताला कसं भेटायचं. एक प्रश्न माझा तुम्हाला आहे. तुम्ही मला प्रश्न करते ना गादीवर. आज मी तुम्हाला प्रश्न करेन व्यासपीठावर. माझा प्रश्न आहे की भगवंताला भेटायचं आहे ना तर जीवाची तरमळ आणि जीवाला तहान लागणारच आहे. भगवान सहज भेटत नाही. कसं भेटल ते साध्या पद्धतीने तुम्हाला मी सांगतो. बरोबर. जर आज आपल्या भारत देशाचं सांभाळ करणार ना ठामपणाने निर्णय घेणारा कोण आहे
आपलं प्रधानमंत्री कोण आहे? कोण आहे? बरोबर ना? आवाज थोडं येत नाही व्यासपीठ. बरोबर ना? जर मी सांगितलं लगेच जा तुम्ही आणि मोदी साहेबला घेऊनच या, सांगा लगेच जा, हेच मिनिटात जा आणि घेऊन या. येणार? त्यांना वोटिंग केली आपण, त्यांचा मान सन्मान ठेवतो आपण, धर्मासाठी त्यांनी रात दिवस एकत्र केलं त्यांनी, पण तळमळची जीवाची आहे. दुसऱ्या देशामध्ये जात पण नाव मोठं होतं आपलं. बाकी देशामध्ये कुठलीही माता नाही, पण आपल्याही देशामध्ये भारत माता आहे. जर मोदी साहेबला सुद्धा भेटायचं असेल तर तुम्हाला व्यवस्थित आमंत्रण पत्रिका घेवा, काहीतरी लेटर लिखावा लागल, पोहोच करावा लागल. मग त्यांचे कोण असल बाजू, शंकर भाऊ सारखे ते चांगले निर्णय घेतील, मेंदू घसून घसून. हा, आणि मग तारीख देतील ते दिवशी भेटायचं. बरोबर ना? पक्का? तेच प्रकारे भगवान शिवाला प्राप्त करण्यासाठी किंवा देवांना पाहण्यासाठी तुम्हाला ध्यान, धारणा, जप, तप नाही एवढं केलं तरी गुरुचे सानिध्यामध्ये जाऊन कर्म चांगले करा, तुम्हाला अवश्य देव भेटते. लक्षात आलं? जीवनामध्ये एकच बघा तुम्ही, जास्त काही नको बघू, एकच बघा. मी पहिले बी सांगेल होतो, आज बी सांगतो, पुन्हा सांगतो वाटलं तर. मी पुन्हा पुन्हा शब्द यूज करत, पण तरी तुमच्यासाठी सांगतो. जर्सी गाय असते, एचएफ गाय असते आणि गिर गाय, तिन्ही गायी दुधाचंच काम करते. देते का नाही दूध? का ते पाणी देता? नाही ना. पण आयुष्य आणि शरीराला लाभदायक कोणचं दूध आहे? गिर गाय ना. असं देव आणि गुरु हे दोन्ही डोळ्यांनी आपल्याला भगवान शिवाने तिसरा डोळा नाही दिलं, तिसरा डोळा त्यांच्याकडे आहे. आणि दिलं तर तुम्ही बी काही कमी पडले? बरोबर? दोन डोळे दिले, हे दोन डोळ्यांनी निरखा, पारखा आणि मग नाम जप करा. तुम्हाला अवश्य मार्ग चांगलं भेटेल, चांगलं भेटल आणि चांगलंच होईल. म्हणून भगवान चरण मध्ये काय म्हणतात? काय म्हणतात? जो शरीर आहे पंचतत्वाचा आहे, खूप नाजूक आहे, याला जपावा लागत. जर जपलं नाही काही होऊ शकतं, सुख आणि दुःख येणारच आहे. पण तारल कसं? ऐका. ओम नमः शिवाय, ओम नमः शिवाय. धिन धिन तन न न न न धिन तन न न न न धिन तन न न न न न न न धुम तन न न न न धुम तन न न न न धुम तन न न न न न न. ओम नमः शिवाय, ओम नमः शिवाय. अपने नाम जा शिवाय.
ओम नमः शिवाय. ओम नमः शिवाय. ओम नमः शिवाय कोणी नाही तुझा शिवाय. ओम नमः शिवाय कोणी नाही तुझा शिवाय. तू विश्वनाथ 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 कोणी नाही तुझा शिवाय. ओम नमः शिवाय. ओम नमः शिवाय कोणी नाही तुझा शिवाय. ओम नमः शिवाय कोणी नाही तुझा शिवाय. ओम नमः शिवाय कोणी नाही तुझा शिवाय. बोलो पार्वती पती हर हर महादेव की जय. आधी बी तेज आहे आणि अंत बी तेज आहे. जीवनामध्ये सुख आणि दुःख नक्की राहणार. परंतु या जीवनामध्ये जन्म झालं, आईचे पोटामध्ये कोणी पाठवलं त्याचं बी थोडं आठवण करा. जन्म भेटलं पण पाठवणार कोण आहे ते बघा. जर स्वतःला जर पाठवणार जर कळून गेलं का कुठंतरी याच्यात भगवंताचा हात आहे तर लक्षात ठेवा तुमच्या जीवनाचा उद्धार झालं असं समजून जा. बाकी ज्यांनी जन्म घेतलं आणि त्याला कर्मच माहिती नाही, फक्त नजर लावणे, नाव ठेवणे, धर्मामध्ये आपले धर्मामध्ये वेगवेगळे प्रकारचे हरिनाम सप्ताह होतात, भजन कीर्तन होतं. अशा ठिकाणी देवाचे दर्शनाला सुद्धा वेळ काढू शकत नाही. असे माणसाचा जीवनाचा उद्धार होत नाही. तुम्ही कितीही पैसे कमावा, बंगले बनवा, गाड्या घ्या, गोडा घ्या, तुम्ही महिन्यामध्ये मोबाईल बदला. तुम्ही मोबाईल घेऊन सायनिंग मारसाल पण ते परमेश्वर तुमचे कान खराब करल. हा करायला नको पाहिजे, पण परमेश्वर विचार काय करतोय? तुम्ही देवाचा फोटो पहा ना. गाडी घ्या पण त्याच्यावर आई वडिलांचं नाव टाका. तुमच्यावर ज्याचा उपकार असेल त्याचं नाव टाका. पुढे गाडी आढळल्यावर पहिले ते पुढे येतील. कधीतरी तुमचं संकट ढळल एवढं लक्षात ठेवा. पैसे खूप कमावा तुम्ही,
पण जर इज्जतच जर नसल तर ते पैसे काही कामाचे. जमीन कितीही मोठी असू दे, कितीही मोठी असू दे, पण ते बांधावर झाड किंवा रस्ताच नसेल तर ती जमीन काही कामाची नाही, काही कामाची नाही. मुलं असू द्या, मुली असू द्या, मुलं तर वंश परंपरा चालवणारच आहे, पण स्वच्छ मनाने जर मुलीचं कन्यादान करत नसल तर तुमचा दान धर्म केलेला काही कामाचा नाही. भगवंत काय सांगतात की जीवनामध्ये सर्वात पुण्यशीलता प्राप्त करायची असेल तर कन्यादान. जीवनामध्ये एकच लक्ष ठेवा, ग काढून टाका, लक्ष्मी ऑटोमॅटिक तुमच्या मागे पळत पळत येईल. त्याच्यात परत जर दारूवाल्यांचा विचार करायला गेले तर न हद आहे. जर आता मी या ठिकाणी जर एखाद्याला जर सीवी दिली ना तर लगेच सांगते महाराज लय लबाड आहे, यांच्या तोंड सुद्धा पाहायचं नाही, आजच आलो तरी लय बोलून टाकलं. पण ते विचार नाही करणार की स्वामीजी आपलं खातेही नाही आणि घेतेही नाही. ही एक मायाच्या रूपामध्ये येऊन माता आणि पिताचा रूप घेऊन आपल्याला कुठेतरी मार्गदर्शन देतात की आपल्या जीवनामध्ये कुठेतरी चांगलं व्हावं. पण दारूवाल्यांचा एक विशेष असा आहे, जर मी तुम्हाला शिव्या दिले तर लगेच वाईट, म्हणजे तुम्ही मला शिव्या दिले तरी मला वाईट वाटेल, तर एवढं करून करून तरी शिव्या देते. पण दारूवाल्यांना जर कितीही शिव्या द्या तरी सकाळी तिथं जातील म्हणजे जातीलच. त्यांना रागही येत नाही, दुखी होत नाही. का नाही जाती? महिला मंडळ हसते, तुम्हाला नाही मी म्हणत आहे. म्हणून सांगतोय, जान पे जान पीने से क्या फायदा, जान पे जान पीने से क्या फायदा, सुबह पियोगे शाम को उतर जाएंगी. क्या? सुबह पियोगे शाम को उतर जाएगी, लेकिन एक बार शिव नाम का प्याला पी के देखो, आपकी जिंदगी सुधर जाएगी. भगवान शिवानी जगाच्या कल्याणासाठी विष घेतलं. आपल्या जीवनामध्ये संसार सुखी करण्यासाठी दारू नाही सोडू शकत. आणि नाही सुटत असेल ना तर ये बापाकडे आणा, हा बोट ताणून सांगल भगवान शिव आणि माता पार्वती आहे तापर्यंत तर मी घाबरत. माझ्याकडे एक वेळेस दारू सोडून बघा आणि पुन्हा पिऊन बघा, तुम्ही कोणत्याही बाबाकडे जा ना कोणत्याही डोंगराकडे जा, वडून आणल मी. हा मी पण कमी नाही आहे, टक्कर तर देईन. ज्याची दारू सुटत नाही त्यांनी माझ्याचकडे यायचं बरं का. हा का सुटत नाही? दारू पिऊन कोणाचं कल्याण झालं? लिव्हर आतडे खराब करून परत येते जाम झालो महाराज, लिव्हर मध्ये पाणी साठून गेलं. अहो तुम्हाला कळत नाही का? तेव्हा सांगते महाराज कळत होतं पण राहवतच नाही. अहो का राहवत नाही? मग लगेच बाईवर लटून ते ही ऐकतच नाही, कामच करत नाही, माहेरलाच पळते. गेलं विषय बाईवर. आणि महिला पण हुशार, घरात काहीच आणत नाही, मग माहेर कडून वडून आणत नाही. दारू पासून दूर राहा. एक गुजराती मध्ये मन आहे,
दारूवाला स्वतःला काय समजतोय का मी राजा आहे, पण त्याला कंगाल व्हायला वेळ लागत. तो होटाचा राजा असतो. मन ऐका. दारू रे पासे पिता तोय ना होटो न भिंजाय. दारू तो दारुडानो राजा कहवाय. दारू वाल्याला गंज तुम्ही राजा सांगशाल, पण दारू वाल्याला भिकारी व्हायला वेळ लागत. आणि तो परत पिल तरच तो राजा होईल. उतरल्यानंतर तो राजा होत का होत? नाही होत. म्हणून आजचा दिवस आपल्यासाठी अमूल्य आहे. आणि आपल्याला सर्वांना वेळा अभावी चालावं लागत. शंकर भाऊ 12:15 म्हणजे 12:15. हा, पाऊस आला तरी आम्ही थांबणार बी नाही आणि थांबण्यासारखं वाटतही. 12:15 म्हणजे 12. दुसरी खेटी लावायची म्हणजे लावायची. खेती महत्वाची आहे, पण लक्ष ठेवा. खेती करशाल पण उद्या महाप्रसाद जो इथं राहील त्यालाच भेटल. हा, त्याच्यात परब्रह्म महाविष्णू शिव ते 30 कोटी देव श्री कृष्णाच्या चरणावरती काला करण्याचं सार्थक केलेलं आहे. जो राहील त्याला गेला तो वाया नाही जाऊ देणारच. पण जो राहील त्याला 2 चपाते आणि जो जाईल त्याला 1च चपाती. हा, थोडं बापासारखं कडक राहावं लागल, नाही तर तुम्ही नाचायला माझ्यावर मला जमू देणार नाही. म्हणून सांगतोय, गुजराती मध्ये मन आहे. परत बोलतो मी. समजतं ना गुजराती? तुम्ही बरं मला मराठी बोलायला लावतात. भगवंतानी जन्म दिलाय म्हणून तुम्हाला मी सांगून दाखवतोय. कहते हैं दिल मेरा धन्यवाद प्रभु की तूने करी महान मेरे प्रभु.
ज्ञानेश्वरे भगवान की जय। आज भगवान शिवाचे कृपाने एवढं सुंदर पर्वकाल आपल्याला भेटलं. आपण खरंच खूप भाग्यवान आहे की भगवान शिवानी माता पार्वतीचे चरणामध्ये सेवा करण्याची संधी भेटली. जरी वाटत असेल की पूर्ण जीवनामध्ये आज पूर्ण शरीराला थकवा आहे, पण तो थकवा तुम्हाला वर्षभर काम येणार आहे. आणि दिवशी 12:15 वाजता एवढं काही मला एवढं आठवण नाही आहे, पण शंकर भाऊनी मार्गदर्शन केव्हा सांगितल्यानंतर मला कळालं भगवान शिवानी माता पार्वतीचे कृपाने ये मंदिराचे नावाने लोगो ना लोगो ओपन करण्यात आलेला आहे. आणि तो लोगो खूप सुंदर आहे. दरवाजाला लावा, गाडीला लावा, सातीवर नको लावू. सातीवर का नाही ठेवायचं आणि लावायचं? ते देवाचा मंदिर आहे आणि ते मंदिरामध्ये फक्त देवाची मूर्ती बसवा. काय बसवा? या देहामध्ये फक्त मूर्ती अशी बसवा का ती परत निघली. देह देवाचा ये मंदिर, 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 देह देवाचा ये मंदिर. देह देवाचा ये मंदिर, देह देवाचा ये मंदिर, देह देवाचा ये मंदिर. या हृदयामध्ये फक्त देवाची मूर्ती बसवा.
हे लोगो तुम्हाला शुभ कार्याला खूपच भगवान शिव आणि माता पार्वतीचे कृपाने, ब्रह्मा विष्णू आणि शिवाच्या आशीर्वादाने आणि माझं केलेली तपस्या साधना त्याचे शतवाने तुम्हाला यश प्राप्त नक्कीच देईल. महाशिवरात्रीचे पर्व कालामध्ये इथली परंपरा आहे, एक नारळ समर्पित करणं, दुसरं नारळ फोडणं आणि माता भगवतीचा रूपवान नागवेलीचं पान खाणं. आजचं खूप महत्व असतं. आता ज्याला माहिती असेल त्यांनी ग्रहण केलं असेल, बाकी ज्याला काही माहिती नसेल त्यांनी राहिले फक्त साबुदाणे खाऊन खाऊन. मग तो साबुदाणा डर येईल तरी चालल. पण खरंच आजचा दिवस आपल्यासाठी खूपच भाग्यवान होतं. मीच एवढं भक्तांचं प्रेमापोटी एवढं खुश आनंद आहे. माझे भक्त नाराज मी नाही ठेवू शकत. फक्त एकच तळमळ आहे, आता प्रसाद भेटलं का नाही येत नाही माहिती, कारण महाप्रसाद तर उद्या आहे 12:15 वाजता. खेटी नाही बरं का महाप्रसाद. पण आज तुम्ही खरंच प्रसाद घेतलं का? घेतलं? कोणी उपासी तर नाही ना? उपासी असेल तर आरती झाल्यावर लगेच सोडू शकते. आता 12:15 आरतीचं वेळ होत झालं. कोणाचा मुलगा एवढा रडतोय? शांत करा. आज या ठिकाणी मी शिवशक्ती भक्त परिवाराला खूपच 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 धन्यवाद सांगत. आजचा दिवस परिवाराने हात आणि पाय चालवले, शंकर भाऊने मेंदू चालवलं आणि भगवान शिव आणि माता पार्वतीने दोन्ही हात वरती करून दिले. ही आपली सेवा भाव पाहू. खरंच शंकर भाऊचा बी मी खूपच धन्यवाद सांगत. ते मला कायमस्वरूपी म्हणत असतात की स्वामीजी तुम्ही आम्हाला भेटले, खूपच आम्ही भाग्यवान आहे. पण शंकर भाऊ एवढे समाजमध्ये आणि देवाच्या समोर सांगतोय, मी पण भाग्यवान समजतं का तुम्ही मला भेटले. तुम्ही आहे म्हणून मी आज खुश आहे आणि भक्तांसमोर आनंदाने एक विश्वासाने माझी भक्तांची प्रेमापोटी जी लालसा आहे ती आज मला कळू लागली आणि त्यांचा पुढे आज मी उपस्थित आहे. एखादी वेळेस मी बसतोय तरी मला फक्त भक्त दिसतात. एक वेळेस असा सुद्धा प्रश्न उठल होता. शंकर भाऊ मला बोलत होते, स्वामीजी काय करत होते? मी झोपामध्ये तरी सांगत होता सरका नाही या ना. एवढं माझं प्रेम भक्तांवर आहे. मी स्वप्नात बी आठवण करतोय आणि जागता बी आठवण करतोय.
म्हणून सर्व भाविक भक्तांचं कोटी कोटी धन्यवाद करून जी अपेक्षा आहे माझ्याकडं सुखदुःख कारोबार प्रकोटीचं दुःखाचं लेट करल पण थेट करल परिपूर्ण आशीर्वाद द्यायचं काम माझं आहे. ज्यापर्यंत भगवान शिव आणि माता पार्वतीचा आशीर्वाद आहे त्यापर्यंत मी काही कमी पडत नाही. पण आजचा प्रसंग पर्वकालचा आहे. भगवान शिवाचा दर्शनाची लालसा घेऊन मनोकामना पूर्ण करण्याची आहे. मनामध्ये ठरवून घ्या भगवंत मला काय पाहिजे आणि आरतीला उभं कोणीच व्हायचं नाही. फक्त मी उभं होईन कारण आजची आरती माझी हस्ते आहे भगवान शिवाच्या चरणामध्ये. जेवढे तुम्ही मला खुश ठेवतात तेवढं मला बी माझे भगवंताला खुश करू द्या. जर त्यांना मी खुश करत राहीन तर तुमचे काम लवकर होत राहतील. तर एवढं बोलून उद्या 12:15 वाजता महाप्रसादासाठी ज्याची बी तरमळ असेल एवढे दिवस थांबले, एवढं आपण या पर्व कालामध्ये नियोजन केलं आणि तो महाप्रसाद 5 पक्वांचा असतो. अपेक्षा करल की परिवाराने ग्रहण करूनच जावावं. जास्त बिझी असेल तर जाऊ शकते, पण बिझी नसेल नक्की माझ्यासाठी असेल तर थांबू शकते. एवढं बोलून मायबाप या ठिकाणी सगळेच कार्य करत असतात. परिवारचे म्हणा, भाविक म्हणा, भाविकांनी पण सहनशीलता खूप ठेवली, दर्शन खूप सुंदर केलं आणि त्रास झाला असेल तर हात जोडून क्षमा मागल. आणि माझे वाणीला मी या ठिकाणी पूर्ण विराम देतोय. सर्वांना माझा ओम नमः शिवाय. हात वरती करा. बोलो शिवर्धनारेश्वरी भगवान की जय. नमः पार्वती पते हर हर महादेव.